तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे गुरुकृपेसाठी आणि सकळ इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. औदुंबराचे झाड हे दत्तगुरूंचे निवासस्थान मानले जाते. गुरुकृपेसाठी औदुंबराची पूजा अनिवार्य मानली जाते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे. हिंदू धर्मात पिंपळ, तुळशी, वड, शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे. असे मानले जाते की वनस्पतीमध्ये औषधी तसेच देवी गुण असतात. या झाडांपैकी एक झाड आहे उंबराचे. त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो. औदुंबराच्या पूजेचे अनेक शारीरिक मानसिक फायदे आहेत. तसेच इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्रात औदुंबराची पूजा करा असेही सांगितले जाते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. विष्णूने नृसिंह अवतारात हिरण्यकश्यपचा वध उंबऱ्यावर बसून केला. त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली. त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले. लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाहच थांबला. या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे. कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्रग्रह बलवान होतो. यासोबतच पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो. असे मानले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्य याची कधीही कमतरता नसते. पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य, आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते. चला तर मग आज जाणून घेऊया उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर करतील. शुक्रग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उंबराच्या काड्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होते. दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते. समृद्धीसाठी उपाय शक्य असल्यास रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबरला पाणी घालावे. 11 प्रदक्षिणा घालाव्यात. या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा. घरात सुख शांती राहते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी मार्गशीर्ष तथा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाका. मानसिक स्वास्थ्यासाठी रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन, नामस्मरण करा. महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल. मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे. उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो. दुपारच्या वेळी थंड सावली मिळते. आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सानिध्य सर्वार्थाने चांगले आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.